चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. वळसंग येथे विविध कामाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं, लोकार्पणाच्या निमित्तानं आज वळसंग ही पवित्र भूमी आहे. केंचराया आणि कलिग्राम तीर्थ अशी तीन त्या पवित्र भूमीमध्ये ग्रामपंचायत, आमदार फंड, वेगवेगळे सरकारचे निधी आहेत, जिल्हा नियोजन असेल, दलित वस्तीचा फंड असेल, अशा वेगवेगळ्या कामांचं भूमिपूजन आज झालंय, लोकार्पण झालंय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित या गावच्या सरपंच, नंतर आपले वकील साहेब, नवीन जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यांना तुम्ही निवडून दिलंय ते माननीय रमेश देवर्षी, पंचायत समितीचे सदस्य माननीय बेडगे साहेब, आपले गुरुजी, आपले शिंदे सरकार, माननीय शशिकांत पाटील, व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, आपले सोडीचे नेते मंडळी उपस्थित आहे आणि आपल्या ग्रामपंचायतचे कर्मचारी ज्यांची कन्या त्यांना IIT मध्ये मुंबईला DY पाटील कॉलेजला ॲडमिशन मिळाले, त्यांचंही अभिनंदन करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. गावातील सर्व माता भगिनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. उमेदच्या कार्यालयाचं पण उद्घाटन झालंय, वाचनालयाचं उद्घाटन झालंय. तर उमेदमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचं एक आंदोलन नागपूरला होतं, तेव्हाही मी तिथे गेलो होतो आणि बऱ्यापैकी त्यांचा विषय आता मार्गी लागतोय. आता मी आल्याच्या नंतर महिलांनी मला एक निवेदन दिलंय की ग्रामसंघाला ऑफिस मिळण्याबाबत जिल्हा नियोजनची बैठक 11 तारखेला झाली आणि या बैठकीमध्ये मी हा मुद्दा लावून धरला की आता गावात महत्वाचं काम करणं काय गरजेचं आहे, कारण महिला सक्षम व्हायला लागलेल्या आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं एकत्रीकरण होत आहे, महिला वेगवेगळे प्रयोग करायला लागलेले आहेत, परंतु त्यांना हक्काची बसायची जागाच गावात नाही. मग ते कधी ग्रामपंचायतला म्हणतात तुमचा हॉल द्या आम्हाला, मग ते कधी देतात, कधी त्यांची बैठक असते, कुणीतरी अधिकारी येतात, मग कुठं तर मंदिरात ते बैठक घेतात, मंदिरात कुठला तर कार्यक्रम असतो, मग त्याला इकडं तिकडं फिरावं लागतं आणि म्हणून जिल्ह्यामध्ये जतमध्ये द्यायची. तर तशा पद्धतीचा प्रस्ताव मी देतोय. पण मी यावर्षी ठरवलं 2026 मार्च ते 2027 मार्च पर्यंत जत तालुक्यातल्या प्रत्येक गावात महिलांच्यासाठी हक्काचं त्यांचं कार्यालय द्यायचं अशी भूमिका मी घेतलेली आहे. त्यामुळे मी आता दुसऱ्या कुठल्याही कामाला प्राधान्य देणार नाही. महिलांना हक्काचं ऑफिस देणं, कार्यालय देणं, याचा अर्थ असा आहे की गाव सक्षम करणं. महिला जेव्हा सक्षम होतात तेव्हा घर सक्षम होतं, घर सक्षम झालं की ऑटोमॅटिक गाव सक्षम होतं आणि म्हणून महिलांच्यासाठी 126 ठिकाणी कार्यालय देणं ही माझी जबाबदारी आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये जी मोठी गाव आहे त्या गावामध्ये मी कार्यालय माझ्या आमदार फंडातून देतोय. त्यामुळं पुढच्या महिन्यामध्ये मी बऱ्यापैकी मोठ्या गावांना, म्हणजे आता समजा वळसंग सारखं गाव आहे, वाडेगाव सारखं गाव आहे, मुंडी सारखं गाव आहे, सण सारखं गाव आहे, दरीवडची आहे, बिलोर आहे, कपडापूर आहे, पाच सारखं मोठं गाव आहे, शेगाव असेल, बनाडी असेल, अशी जी मोठी गावं आहेत, तर या सगळ्या गावामध्ये आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये महिलांच्यासाठी एक हक्काचं कार्यालय देतोय. त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. पुढच्या वर्षी तुम्ही तुमच्या स्वतःच्या कार्यालयात बसाल, बैठका घ्याल आणि गावातल्या गोरगरीब महिलांना सक्षम कराल. त्यासाठी सगळी कार्यालय मी तुम्हाला तयार करून देतो. आता येताना वकील साहेब मला येत म्हटले की अरे तुम्ही सगळ्या गावात नीट देत आहे, मग केंचराया मंदिराचा विषय मागं राहतोय, गरीबरांचा विषय मागं राहतोय. तर विषय मागं राहत नाही. देवभूमी जतची आपण घोषणा करतोय सरकारकडून आणि त्यामध्ये 3 मंदिर आपल्या वळसंगचे आहेत. मला म्हणजे आनंद वाटतो की एका गावातली 3 मंदिरं ही फक्त वळसंगमध्येच आहेत, दुसऱ्या गावात 2 मंदिर आहेत, पण इथं 3 मंदिर आहेत. त्यामुळं किमान 5-5-5 असा 5-5 कोटी रुपयाचा निधी आज तर मी वळसंग संघटितचा विषय संपवलाय.
संघतीर्थ मध्ये आम्ही पूर्ण मंदिराचा परिसर डेव्हलप करतोय. मी आज त्याच कामासाठी आलो होतो. दुपारी 3-3:30 वाजता मी तिथं भेट दिली. तिथून आम्ही गिरगावला गेलो. तिथं लक्ष्मी मातेचं मंदिर आहे डोंगरावरती, तिथं भेट दिली. तिथून आम्ही आलो इकडं पुलावाडीला. तर पुलावाडी, आपलं संघतीर्थ आणि मोठेवाडी हे 4 मंदिरं फॉरेनच्या जागेमध्ये आहे. दुसरा निधी तिथं खर्च करताच येत नाही. मी आमदार फंड दिला, तो फंड तिथं वापरता येत नाही आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही वेगळी योजना काढली आहे आणि त्या योजनेतून आम्ही किमान पहिल्या टप्प्यामध्ये संघतीर्थ परिसर डेव्हलप करण्यासाठी 5 कोटी रुपयाचा निधी पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही उपलब्ध करून देतो. आता राहिला जरीब्रह्म आणि केंचरायांच्या मंदिराचा विषय. तर आता तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव तुम्ही करा. त्याची सगळी कागदपत्र यादी मी तुम्हाला देतोय. तीर्थक्षेत्र क मध्ये असेल, नसेल तर ते मी घालून घेतो. तीर्थक्षेत्र क आणि तीर्थक्षेत्र ब मग मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी उपलब्ध करून देता येईल. आता याच्या बरोबर मंदिरांना निधी उपलब्ध करून देणं, त्याच्याबरोबर आपल्या तालुक्यातल्या शाळा सुद्धा चांगल्या करणं. तर एका बाजूला आपली तीर्थक्षेत्र डेव्हलप करणं आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण व्यवस्था आपली सक्षम करणं आणि त्यासाठी जे काही लागल तो निधी आता मी आपल्या जवळपास 450 जिल्हा परिषदच्या शाळा आपल्या तालुक्यामध्ये आहेत. मराठी शाळा, कन्नड माध्यमांच्या शाळा आणि त्याच्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून घेणं गरजेचं आहे. तर त्याचाही आराखडा आता आम्ही सर्व शिक्षणाधिकारी, इथे गट शिक्षणाधिकारी हे द्यायची, जिल्ह्यामध्ये जतमध्ये द्यायची. तर तशा पद्धतीचा प्रस्ताव मी देतोय. पण मी यावर्षी ठरवलं 2025 मार्च 2026 मार्च ते 2027 मार्च पर्यंत जत तालुक्यातल्या प्रत्येक गावात महिलांच्यासाठी हक्काचं त्यांचं कार्यालय द्यायचं अशी भूमिका मी घेतलेली आहे. त्यामुळे मी आता दुसऱ्या कुठल्याही कामाला प्राधान्य देणार नाही. महिलांना हक्काचं ऑफिस देणं, कार्यालय देणं याचा अर्थ असा आहे की गाव सक्षम करणं. महिला जेव्हा सक्षम होतात तेव्हा घर सक्षम होतं. घर सक्षम झालं की ऑटोमॅटिक गाव सक्षम होतं आणि म्हणून महिलांच्यासाठी 126 ठिकाणी कार्यालय देणं ही माझी जबाबदारी आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये जी मोठी गाव आहे त्या गावामध्ये मी कार्यालय माझ्या आमदार फंडातून देतोय. त्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये मी बऱ्यापैकी मोठ्या गावांना, म्हणजे आता समजा वळसण सारखं गाव आहे, माडगाव सारखं गाव आहे, मुंडी सारखं गाव आहे, सण सारखं गाव आहे, दरीवडची आहे, बिलोर आहे, कपलापूर आहे, बाल सारखं मोठं गाव आहे, शेगाव असेल, बनाडी असेल, अशी जी मोठी गावं आहेत. तर या सगळ्या गावामध्ये आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये महिलांच्यासाठी एक हक्काचं कार्यालय देतोय. त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. पुढच्या वर्षी तुम्ही तुमच्या स्वतःच्या कार्यालयात बसाल, बैठका घ्याल आणि गावातल्या गोरगरीब महिलांना सक्षम कराल. त्यासाठी सगळी कार्यालय मी तुम्हाला तयार करून देतो. आता येताना वकील साहेब मला येत म्हटले की अरे तुम्ही सगळ्या गावात नीट देत आहे, मग केंचराया मंदिराचा विषय मागं राहतोय, गरीबरामचा विषय मागं राहतोय. तो विषय मागं राहत नाही. देवभूमी जतची आपण घोषणा करतोय सरकारकडून आणि त्यामध्ये 3 मंदिरं आपल्या वळसंची आहेत. मला म्हणजे आनंद वाटतो की एका गावातली 3 मंदिरं ही फक्त वळसंमध्येच आहेत. दुसऱ्या गावात 2 मंदिर आहेत, पण इथं 3 मंदिर आहेत. त्यामुळं किमान 5-5-5 असा 5-5 कोटी रुपयाचा निधी. आज तर मी वळसंग संघतीर्थचा विषय संपवलाय. संघतीर्थ मध्ये आम्ही पूर्ण मंदिराचा परिसर डेव्हलप करतोय. मी आज त्याच कामासाठी आलो होतो. दुपारी 3-3:30 वाजता मी तिथं भेट दिली. तिथून आम्ही गिरगावला गेलो. तिथं लक्ष्मी मातेचं मंदिर आहे डोंगरावरती, तिथं भेट दिली. तिथून आम्ही आलो इकडं पुलावाडीला. तर पुलावाडी, आपलं संघतीर्थ आणि मोठेवाडी हे 4 मंदिरं फॉरेनच्या जागेमध्ये आहे. दुसरा निधी तिथं खर्च करताच येत नाही. मी आमदार फंड दिला, तो फंड तिथं वापरता येत नाही आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही वेगळी योजना काढली आहे आणि त्या योजनेतून आम्ही किमान पहिल्या टप्प्यामध्ये संघतीर्थ परिसर डेव्हलप करण्यासाठी 5 कोटी रुपयाचा निधी पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही उपलब्ध करून देतो. आता राहिला जरीब्रह्म आणि केंचरायांच्या मंदिराचा विषय. तर आता तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव तुम्ही करा. त्याची सगळी कागदपत्र यादी मी तुम्हाला देतोय. तीर्थक्षेत्र क मध्ये असेल, नसेल तर ते मी घालून घेतो. तीर्थक्षेत्र क आणि तीर्थक्षेत्र ब मग मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी उपलब्ध करून देता येईल. आता याच्या बरोबर मंदिरांना निधी उपलब्ध करून देणं, त्याच्याबरोबर आपल्या तालुक्यातल्या शाळा सुद्धा चांगल्या करणं. तर एका बाजूला आपली तीर्थक्षेत्र डेव्हलप करणं आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण व्यवस्था आपली सक्षम करणं आणि त्यासाठी जे काही लागल तो निधी आता मी आपल्या जवळपास 450 जिल्हा परिषदच्या शाळा आपल्या तालुक्यामध्ये आहेत.
मराठी शाळा, कन्नड माध्यमांच्या शाळा आणि त्याच्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून घेणं गरजेचं आहे. तर त्याचाही आराखडा आता आम्ही सर्व